महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। शेतकरी आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्या 52 कुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमा दहन करून प्रहार जनशक्ती पक्षाचा निषेध। शेतकरी कर्जमाफी आंदोलन व शेतकऱ्यांचे होणारे विविध आंदोलन हे नौटंकी आहेत म्हणणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वक्तव्याचा निषेध करत प्रहार जनशक्ती पक्षाने आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमा दहन करून रोष व्यक्त केला। राज्यभरात आजपर्यंत झालेल्या 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या व रस्त्यावर दिसणारा शेतकऱ्यांचा आक्रोश ही नौटंकी आहे का, असा संतप्त सवाल यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोदने यांनी उपस्थित केला। माननीय बच्चूभाऊ कडू यांनी राज्यभर सुरू केलेल्या कर्जमाफी व हमीभाव आंदोलन हे दोन्ही आंदोलने शेतकऱ्यांच्या हिताची आणि शेतकऱ्यांच्या हक्काची आहेत। निवडणुकीपूर्वी 7/12 कोरा व हमीभाव आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पार्टी सरकार त्यांनी दिलेली आश्वासने विसरले, त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठीच शेतकरी राज्यभर आंदोलन करत आहेत। या आंदोलनाला नौटंकी म्हणून शेतकऱ्यांच्या भावनांवर मीठ चोळणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाट असून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी येथील उपोषण मैदानात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन करून आंदोलन केले। संतप्त झालेल्या आंदोलकांनी बावनकुळे व सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी यावेळी केली। आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोदने, दिव्यांग आघाडी जिल्हा प्रमुख केशव जाधव, जिल्हा सचिव रामेश्वर पुरे, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरड, शहर प्रमुख अंकुश गिरे, ऑटो आघाडी शहर प्रमुख शंकर दामोदर, सरचिटणीस वैभव संघाई, सर्कल प्रमुख सुरेश आगलावे, हेमराज गरुड, राहुल शिवभगत, रामराज कांगणे, नारायण धुमाळ, रमेश जोंधळे, गोपीनाथ जोंधळे इत्यादी जण उपस्थित होते। त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी केली, त्यांच्यासाठी जे आंदोलन केले, त्या आंदोलनाला नौटंकी आहे असं म्हणण्याचं पाप चंद्रशेखर बावनकुळेने कार्य केलेलं आहे। अतिशय नालायक स्टेटमेंट आहे। जेव्हा सन्माननीय बच्चूभाऊ कडू उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्या पाया पडत होते हे की तुम्ही उपोषण सोडा, आणि आज तुम्हाला ही नौटंकी दिसतेय का? 6 लाख लोकांनी आत्महत्या केल्यात, आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसल्या गेलं हे तुम्हाला दिसत नाही का? रस्त्यावर येणारा शेतकऱ्याचा आक्रोश दिसत नाही का? संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम झाला होता, तो तुम्हाला सरकारला त्रास दिसत नाही का? आणि मी आज आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला एक कळकळीची विनंती करतो की तुम्ही तुमचे नालायक मंत्री आवरा, नाहीतर तुमच्या सकट मंत्र्याला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल। तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळताय। तुमचे मंत्री आवरा, नाही तर तुमच्या मंत्र्यांना जोडे खावे लागतील, रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल।